नमस्कार. मी धर्मराज जाधव आणि आपण पाहत आहात जाणता सह्याद्री. कापड बाजारातील कामगारांना घरे कधी मिळणार? आज आपण कापड बाजारातील मुंबई येथील माथाडी कामगारांना घरे बांधून देण्यासाठी शासनाने 27 एकर 34 गुंठे जागा चारकोप कांदिवली येथे दिलेली आहे. या जागेवर आत्तापर्यंत जवळजवळ 20 एकर या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे आणि या ठिकाणी 2150 कामगारांना घरे मिळालेली आहेत. परंतु कापड बाजारामध्ये असंख्य कामगार काम करत आहेत आणि त्या कामगारांना अजून घरे मिळालेली नाहीत. या कामगारांना घरे मिळावीत यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न चालू आहेत. खरं पाहिलं तर 2003 पासून आजपर्यंत 20 वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी या उर्वरित 7 एकरच्या जागेवर बांधकाम व्हावं यासाठी योग्य ती कारवाई झालेली नाही आणि या दरम्यान जवळजवळ 20 वर्षाचा कालावधी म्हणजे जवळजवळ एक पिढी या ठिकाणी गेलेली आहे. याच्या दरम्यान अनेक कामगारांनी राजीनामे दिले, अनेक कामगारांचा मृत्यू झाला. तरी देखील आजही या ठिकाणी या कामाबाबत विशेष असे प्रयत्न शासनाच्या माध्यमातून दिसून येत आहेत. या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेकांचा डोळा या जागेवर होता आणि कामकाज पूर्ण होत नाही तोपर्यंत राहणार असं आहे. परंतु नियमभंग झाले या कारणावरून अनेक वेळा जागा काढून घेण्यात आली. ती पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न झाले, अनेकांनी प्रयत्न केले, यशही त्यामध्ये मिळालं. शासनानेही अनेक वेळा त्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. बांधकाम करणं आणि कामगारांना घरे देणं ही जबाबदारी कोणाची? शासनाची. शासनाची म्हणजे काय की शासनाने स्थापन केलेले कापड बाजार आणि दुकाने मंडळ म्हणजे बोर्ड, या बोर्डाने आत्तापर्यंत 4 टप्प्यामध्ये बांधकाम झालं आणि ते बांधकाम पूर्ण करून ती घरं कामगारांना दिली. अशाच प्रकारे कापड बाजार आणि दुकाने मंडळाने ही पुढील कामकाज करायला हवं होतं, परंतु ते झालेलं नाही. याची कारणं काय आहेत हे शोधत राहण्यापेक्षा आता यापुढे तरी या विषयाला गती यावी आणि हा विषय पुढे जावा यासाठी प्रयत्न व्हायला हवे होते आणि ते होत नाहीत. 20 वर्षाचा कालावधी झाला. मध्यंतरी एक जनहित याचिका झाली होती आणि त्या जनहित याचिकेचा देखील 2008 साली निकाल आला. त्या निकालानंतर केवळ फक्त जे बांधकाम झालेले ज्या काही सदनिका होत्या त्या वाटपाचं काम झालं 2008 साली, 2012 साली. परंतु नवीन बांधकामाकडे कोणतंही लक्ष आजपर्यंत दिलेलं नाही. ते द्यायला हवं होतं. या कामाला अतिविलंब झाल्याने कामगारांना असं वाटत होतं की या सर्व गोष्टीमध्ये कोणीतरी लक्ष देऊन हे करेल. ज्या नेत्यांनी आपले संसार वाऱ्यावर सोडून प्रयत्न केले, कैलासवासी बाबुराव अण्णा जाधव, कैलासवासी नामदेव बापू कदम या नेत्यांनी खूप प्रयत्न करून ही जागा मिळवली. अशाच प्रकारचं काम आज न उद्या होईल अशा आशेवर आमचे कामगार आजपर्यंत वाट पाहत आहेत. परंतु वाट पाहत राहण्यापेक्षा स्वतःहून काहीतरी प्रयत्न केले तर ही गोष्ट लवकरात लवकर होईल अशी त्यांना कल्पना नव्हती असं मला वाटतं. आणि आता याविषयी
प्रयत्न करण्यासाठी 2021 साली कापड बाजार कामगार नवगृहनिर्माण समिती स्थापन झाली आणि 30 मार्च 2021 पासून पत्रव्यवहाराला सुरुवात झाली आणि त्यावेळी पंतप्रधान कार्यालयाला देखील पत्रव्यवहार झाला, ज्यामध्ये कामगारांना पंतप्रधान आवास योजनेतून सूट मिळावी, कारण हा बांधकामाला एवढा विलंब झालेला आहे आणि या कालावधीमध्ये बांधकामाच्या विषयी किंवा घरं घेण्याच्या विषयी ज्या किमती आहेत घरांच्या, त्या कित्येक पटीनं वाढलेल्या आहेत. कामगारांचे पगार वाढलेले नाहीत, कामं वाढलेली नाहीत, उलट पक्षी कामगारांची कामं स्थलांतरित झाली, कमी झाली, पगार कमी झाले. अशा परिस्थितीत नवीन किंवा आत्ताच्या घडीला लोकांना ही घरं घेणं अवघड जाणार आहे आणि म्हणून त्यांना पंतप्रधान आवास योजनेची जोड मिळाली तर जास्तीत जास्त कामगार ही घरं घेऊ शकतील, अशा प्रकारचं निवेदन पंतप्रधानांना दिलं. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना देखील पत्रव्यवहार झाले. त्या काळचे मुख्यमंत्री, आत्ताचे मुख्यमंत्री, या सर्वांना पत्रव्यवहार, संबंधित मंत्र्यांना, कापड बाजार, दुकाने मंडळ, कामगार आयुक्त, अशा सर्व संबंधित ठिकाणी पत्रव्यवहार झालेला आहे. अनेक वेळा मुख्यमंत्र्यांना बैठकीसाठी पत्रव्यवहार झालेला आहे, परंतु या विषयी मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणतीही अशी जबाबदारी किंवा घेतलेली दिसत नाही. केवळ SMS द्वारे आपलं पत्र आम्हाला पोहोचलं, कारवाईसाठी पुढे देण्यात आलेलं आहे, अशा प्रकारचे मेसेज आलेले आहेत. तदनंतर विभागातील नगराचे पालकमंत्री यांनी पालकमंत्री आपल्या दारी अशा प्रकारचा कार्यक्रम ठेवला होता. यामध्ये देखील कामगारांनी एकत्रितपणे, अनेक कामगारांनी त्या ठिकाणी निवेदन सादर केले. त्या ठिकाणी मी स्वतः त्या विषयाची मांडणी केली. त्यानंतर त्यांनी देखील तो विषय त्या ठिकाणी समजून घेतला, संबंधितांनी समजून घेतला. लोकप्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांना देखील पत्रव्यवहार झालेला आहे आणि अशा प्रकारे तो विषय आम्ही संबंधित विभागाकडे कारवाईसाठी पाठवलेला आहे आणि यामध्ये आम्ही आपणाला संपूर्ण सहकार्य करू, अशा प्रकारचा SMS पालकमंत्र्यांकडूनही आपल्याला प्राप्त झालेला आहे. तर त्याला देखील 4-5 नाही, परंतु जवळजवळ 6 महिने होऊन गेले. आम्ही अनेक वेळा मंत्रालयामध्ये बैठकीच्या संदर्भामध्ये गेलो, परंतु त्या ठिकाणी त्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद आवश्यक तो मिळालेला नाही. आणि विशेष करून नवीन मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला खूप अपेक्षा होती की ते लवकरात लवकर या विषयाला न्याय देतील, आम्हाला बोलावतील आणि त्याविषयी काहीतरी सकारात्मक पावले उचलतील. परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की आत्तापर्यंत याविषयी कोणताही प्रतिसाद शासनाकडून मिळालेला नाही. परंतु आम्ही या ठिकाणी कापड बाजार कामगार नवगृहनिर्माण समितीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती मागणी करतो की आपण कृपा करून या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. लवकरात लवकर कापड बाजारातील माथाडी हातगाडी कामगारांना ही घरं मिळावीत, कारण या कामगारांचे संसार या ठिकाणी वाऱ्यावर आहेत. मुलाबाळांच्या शिक्षणाचा विषय आहे, कौटुंबिक परिस्थितीचा विषय आहे. त्यांचा मुलाबाळांचं शिक्षण, आर्थिक परिस्थिती, या सर्व गोष्टी जोपर्यंत त्यांना घरं मिळत नाहीत तोपर्यंत त्यांचा संसार स्थिर होऊ शकत नाही, त्यांची आर्थिक शैक्षणिक प्रगती होऊ शकत नाही. कारण हे कष्ट करणारे कामगार या ठिकाणी त्यांच्या मुलाबाळांना शिकवताना खूप कष्टातून आणि अडचणीतून, तडजोडीतून शिकवत असतात. त्यांना घर मिळणं, त्यांच्या मुलाबाळांचे उच्च शिक्षण असेल किंवा कोणत्याही प्रकारची शिक्षण व्यवस्था असेल, यासाठी त्यांना मुंबईसारख्या ठिकाणी घर असणं आवश्यक आहे. आणि आपण याविषयी गांभीर्याने विचार कराल
आणि लवकरात लवकर कांदिवली, चारकोप, सह्याद्रीनगर येथील उर्वरित 7 एकरवरील बांधकामाला सुरुवात कराल अशी विनंती करतो, अपेक्षा ठेवतो. आपण याकडे लक्ष द्यावं.